आज 11 ऑक्टोबर बुधवार. खूप दिवसानंतर आपली भेट होतीये. 9व्या अध्यायातला 9वा श्लोक आपल्याला सुरू करायचा आहे. सर्वांना शुभेच्छा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आपण आता 11 दिवसाच्या विश्रांती म्हणू किंवा मध्यंतरानंतर पुन्हा 9व्या अध्यायाकडे वळत आहोत. योगायोग खूप चांगला आहे की आपल्यातले 30-32 जण साधक सगळे पावसला आलेले होते. छान पारायण करण्याची संधी मिळाली. पण जे आले नाहीत त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही. पुन्हा कधीतरी आपल्याला अशीच संधी मिळू शकते. केव्हाही आपण जाऊ शकतो तिथे. त्यांनी वारंवार बोलवलेलं आहे आणि नाही तरी आपण आहोत त्या जागीसुद्धा पुन्हा पारायण करू शकतो. ऑनलाईन पारायण केलं तरी त्यांना चालणार आहे. खूप छान वातावरण होतं. दादा होते, ताई होत्या, 32 लोक होते जवळजवळ. आणि पहाटे 5पासून सगळं छान सुरू व्हायची काकड आरती. नंतर 7ला पारायण सुरू व्हायचं 7 ते 9पर्यंत. मग पुन्हा नाश्ता, मग पुन्हा आरती असायची. आरती 3 वेळेला असायची. 10 वाजता असायची, पुन्हा 12 वाजता असायची, पुन्हा संध्याकाळी 7:40ला असायची आणि अखंड रात्री 9. मध्यंतरी पुन्हा पारायण झालं की दुपारी 4 ते 6 प्रवचन कीर्तन असा सतत कार्यक्रम. 6 म्हणजे 6:30 व्हायचे जवळजवळ आणि लगेच संध्याकाळची आरती. त्यामुळे एका वेगळ्या वातावरणात राहायला मिळालं आम्हाला. सारखी सगळ्यांची आठवण येत होती. त्यावेळेला मात्र तिथे रेंज अजिबात नव्हती. त्यामुळे रेंज नसल्यामुळं आम्हाला तिथे काहीच करता येत नव्हतं. नाही तर मला वाटलं होतं की रेंज असेल तर आपण निदान तिथल्या हे दाखवू तुम्हाला कार्यक्रम चाललेले वगैरे. तर आज दादांनी पाठवलेलं आहे आपलं पारायणाचं एक व्हिडिओ शूटिंग पाठवलेलं आहे. काही तिथले रोजचे पूजेचे फोटो मी कधी कधी पाठवले होते. तर सगळ्यांना सगळे जे जे आले होते त्यांचं अभिनंदन. आणि आजपासून आता वर्ग सुरू करूया म्हटलं. तसे जरी आम्ही खूप थकून आलेलो आहोत पण तरीसुद्धा म्हटलं भगवद्गीता पुन्हा वाचायला लागलो, शिकायला लागलो की आपला सगळा थकवा लवकर दूर निघून जाईल. आपण 9व्या अध्यायातला 9वा श्लोक 8व्यात पाहिलेलं होतं की मी माझ्याच प्रकृतीला स्वाधीन करून प्रकृतीच्या स्वाधीन झाल्यामुळं परतंत्र असलेल्या या संपूर्ण भूतमात्रांना मी पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो. सृष्टीची उत्पत्ती कशी होती याबद्दल सांगितलेलं आहे. आणि स्वतः जरी परमात्मा काही करत नसला तरी प्रकृतीच्या स्वाधीन ठेवून स्वतःला प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या त्रिगुणापासून किंवा भूतसमुदायाला वारंवार उत्पन्न करतो असं त्यांनी सांगितलेलं होतं. तरीसुद्धा म्हणून मग आपण त्याच्यात गुंतलो नाही, त्याच्यात आपलेपणा ठेवला नाही, मीपणा ठेवला नाही. कुठल्याही कार्यामध्ये, कुठल्याही कर्मामध्ये, भक्तीमध्ये मी करतो म्हणलं की संपलं. पण आपण एक तटस्थ वृत्तीनं जर भगवंतासारखं सगळं करत राहिलो तर ही कर्म, ही सगळ्या गोष्टी आपल्याला बंधनात टाकत नाहीत. अशा अर्थाचा आता 9वा श्लोक छान आपल्याला शिकायचा आहे.
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु. तर इथे फारशे संधी नाही आहेत, फक्त दुसऱ्या ओळीत बघा, उदासीनवत आसीनम असक्तम असे 3 शब्द आहेत तिथे. असक्त म्हणजे आसक्तीरहित, उदासीनवत म्हणजे ज्यानं जो उदासीन म्हणजे आपण त्याच्यामध्ये काही मला रस वाटत नाही अशा अर्थी नाही. तर सगळी कार्यांचा जो अभिमान आहे, कर्तृत्वाचा अभिमान आहे, तो सोडून जो दिलेला आहे अशा उदासीनाप्रमाणे, वत म्हणजे प्रमाणे, अशा उदासीन माणसाप्रमाणे किंवा उदासीनाप्रमाणे आसीनम म्हणजे स्थित असणाऱ्या, माम मला, तानी कर्माणी न निबध्नन्ति. तानी कर्माणी म्हणजे जी मी सगळी कर्म करतो प्रकृतीच्या मार्फत, सृष्टी उत्पन्न करतो, तिची स्थिती करतो, तिचा लय करतो, तर ही जी सगळी कर्म आहेत ही मला बंधनकारक होत नाहीत. न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय. आपण बंधनात का पडतो? समजा कोणी विचारलं, हे घर कोणी बांधलं? आपण सांगतो मी बांधलं. खरं म्हणजे आपण काहीच करत नसतो, आपण फक्त पैसा देत असतो, देखरेख करत असतो. कर्म करणारे सगळे कामगार वेगळे असतात, माल पुरवणारे वेगळे असतात. हे भगवंतानी मला सगळं दिलेलं आहे, भगवंतानी केलेलं आहे, भगवंतावर सोपून दिलं तर कुठल्याही कर्माचं बंधन आपल्याला पडत नाही. म्हणून भगवंत सांगतो की ही सगळी जरी भूतसमुदाय मी पुन्हा पुन्हा उत्पन्न करत असलो तरीसुद्धा ती कर्म मला बंधनकारक होत नाही, कारण मी कर्मामध्ये आसक्ती ठेवत नाही. का म्हटलंय त्यांनी की असक्तम. असक्तमला फार अर्थ आहे. अ म्हणजे नाही, सक्त म्हणजे त्याच्यामध्ये मग्न किंवा गुंतलेला, तर आसक्तीरहित तो असक्त. म्हणून या सगळ्या कर्मांमध्ये मी आसक्त नसल्यामुळे उदासीन माणसाप्रमाणे ती कर्म मला बंधनात टाकत नाही. बघूया समश्लोकीत काय म्हणतात. परी ही सगळी कर्मे बांधून शकती मज, उदासीना परी राहे अनासक्त म्हणून या. मी उदासीन माणसासारखा असक्त राहतो आणि म्हणून मला ही कर्म बंधनात टाकत नाही. पुढे म्हणतात संत तुकाराम, माते सृष्ट्यादिके व्याप्तीची कटके अथवा लटिके स्वप्नधर्म, न बाधती वीरा धनंजय पुरा, पाहे सारा सार धुंडाळुनी. की मी उदासीन कैसा तो सांगेन, कर्मासी व्यापूनी अंतर्बाह्य, परिणा लंपट पाहता खटपटू, चांगले चोखणे नेणे तुका. चांगले आणि वाईट हे जो समजतो, पण चांगलं बोलणं जे आहे ते म्हणतात नेणे तुकाला समजत नाही. पण ही जी सगळी खटपट चाललेली आहे, जो लंपट मनुष्य आहे तो त्या खटपटीमध्ये मग्न होत असतो आणि कर्मामध्ये अंतर्बाह्य व्याप्त होत असतो, म्हणून तो या बंधनात पडतो. वामन पंडित म्हणतात, माते सृष्ट्यादि कर्मेती न बांधती धनंजया, की मी उदासीन जसा असे कर्मीन लंपट. मी उदासीन, कर्मामध्ये मी लंपट राहत नाही, आसक्त राहत नाही. कीर्तने म्हणतात, कर्मी लंपट मी नसे असत पै, कर्मी अनासक्तता, मी सृष्ट्यादिक सर्व कर्म करीतो, पार्था उदासीनता, त्या योगे मज कर्म बंधन नसे, मी सर्वदा मुक्त तो, कर्मे बाधक तत्फलाश धरिता, मद्वाक्य हे वा खरे. अनंततने म्हणतात, उत्पत्ती स्थिती ते विबा
विलय ही कर्मे मला भासता, मला भारता होती बाधक अल्पहीन, वदती व्हावी कशी सुव्रता. पार्था कर्मफळी न सक्तलव मी, जैसा उदासीन से. सूर्याच्या किरणात काय तिमिरा, जाण्यास शक्ती असे. किती छान दिले की सूर्याच्या किरणामध्ये तिमिराला म्हणजे अंधाराला जाण्याची शक्तीच नसते. तशी या कर्मामध्ये आपण जर गुंतलोच नाही, त्याच्यामध्ये आपली शक्ती घालवलीच नाही, तर आपण बंधनात पडणार नाही. मारुलकर म्हणतात, सृष्ट्यादी सर्व कर्मे धनंजया बाधतीन मज परती. काकी कर्मी सक्तन उदास मी म्हणून बद्धन च करती. मी उदासीन राहतो, उदास राहतो. एक राजाचा प्रकार सांगितलेला आहे कौटिल्यानं, उदासीन म्हणून. तो असाच की इकडच्या म्हणजे शत्रू पक्षातही तो गुंतत नाही आणि मित्र पक्षातही गुंतत नाही. तो उदासीन राहतो, निरपेक्षपणे सगळं पाहत राहतो. डॉक्टर खैर म्हणतात, प्रभवाच्या प्रलयाच्या कर्माची बंधने मला नसती. बघा, प्रभवाच्या, प्रभव म्हणजे सृष्टी उत्पत्ती, प्रलयाच्या सृष्टीचा नाश, कर्माची बंधने मला नसती. करुणी मी अलिप्तची, कर्मे निष्कामती सदा असती. कारण ती सगळी कर्म मी निष्काम भावनेने करतो. इतकं सोपं सूत्र आहे, पण ते आपल्या अंगात मुरायला. आता आपलं ते एवढं वय झालेलं आहे, पण पहिल्यापासून जेव्हापासून आम्ही हे खरं ऐकतोय की निरपेक्ष भावनेनं कर्म करायची, कुठलीही अपेक्षा ठेवायची नाही. आता माणूस सहज म्हणतो, व आम्ही एवढं पावसला आलो, एवढी आम्ही देवाची पूजा केली, देवाचं सगळं केलं, पारायण केलं, मग तर आमच्या घरी अमुक अमुक आम्हाला व्हायला पाहिजे. मग कोणी म्हणतं आमच्या मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, कोणी म्हणतं आम्हाला आमचं घर व्हायला पाहिजे, कोणी म्हणतं आम्हाला नातू व्हायला पाहिजे. म्हणजे अशी भावना आपण छोट्या छोट्या संसारातल्या गोष्टी या ठेवून एखादी गोष्ट करतो. पण कुठलंही पारायण असू, काही असू, पूजा असू, यज्ञ असू, हे कुठलीही अपेक्षा न ठेवता जर आपण केलं तर आपल्याला ते कर्म बंधनकारक होत नाही. नाहीतर यज्ञासारखी कर्मसुद्धा माणसाला बंधनात पाडतात. आता मी मगाशी म्हणलं तसं उदासीन याचा अर्थ यांचं पाहिजे ना, शंकराचार्यांचं. शंकराचार्य काय म्हणतात की अरे अर्जुना, भूत समुदायाच्या या विषम रचनेबाबत जे कर्म आहे ते मला ईश्वराला बांधून टाकत नाही. किती विविधता आहे ना या सृष्टीमध्ये. म्हणजे भूतसमुदायामध्ये विषम कर्म का म्हटलं त्याला, की एवढीशी चिटूकची मुंगी, एवढा मोठा हत्ती, इकडे सिंह, वाघ, छोटे छोटे पक्षी, छोटे छोटे प्राणी, इतकी विविधता आहे. पण ती रचना करण्यामध्ये सुद्धा मला बंधनात मी पडत नाही. मी अजिबात बंधनात पडत नाही असं भगवंत सांगतात. का बरं हे कर्म मला बंधनात टाकत नाही? तर कर्माच्या बाबतीत मी उदासीनाप्रमाणे तटस्थ असतो. म्हणजे आत्मा हा अविकारी आहे, म्हणून जसा कोणी उदासीन, उपेक्षा करणारा स्थिर असतो, त्याप्रमाणे मी अविचल असतो. तर जरा बघा, ते कर्म होईल का हो, एवढी यातायात केली, एवढं सगळं केलं, पण त्याचं फळ मला मिळेल की नाही, हे जे सारखं माणसाचं मन चंचल असतं, तसं यांचं अजिबात चंचल नसतं. आणि कर्माच्या फळाच्या अपेक्षेनं जो मनुष्य कर्म करतो तो बंधनात पडतोच. म्हणून हे लक्षात ठेवायचे, कर्माच्या फळाची अपेक्षा आपण करायची नाही, किंवा कर्तृत्वाबद्दलचा अभिमान तोही ठेवायचा नाही. फळाची समजा नाही अपेक्षा करत, पण जरा ही रांगोळी कुणी काढली हो, हे हार कुणी गुंफले हो, तर लगेच माणूस म्हणतो हो मग मी, माझ्याकडे एवढं कौशल्य आहे, मी गाठीचे हार बनवतो, मी सुईत न होता बनवतो. असं जे मी अहंकार जो आहे तो नको आहे आपल्याला प्रत्येक ठिकाणी. आणि नाहीतर मग कर्मफळाची अपेक्षा तर ती जर ठेवली नाही तर मग आपल्याला बंधनाचा त्या ठिकाणी अभाव असतो. किंवा अन्य प्रकारे केलेल्या कर्मापासून मूर्ख लोक हे कोशाप्रमाणे स्वतःला बांधून टाकतात. आपल्याला तो छोटासा रेशमाचा किडा माहिती आहे, कोळी.
तो आपल्या भोवतीच बघा सगळं जाळं विणत 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 तो मध्यभागी असतो आणि सगळा पसारा त्याच्या भोवतीच तो करतो. बरोबर तसंच आपण करत असतो. आपण या संसाराच्या मध्यभागी राहतो आणि सगळं असं गुंफून 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 आपण त्या सगळ्या बंधनात पडतो. म्हणून या बंधनापासून आपण दूर राहायचे असं शंकराचार्य पण म्हणतात. किंवा काही जण असं म्हणतात की उदासीनचा अर्थ आपल्याला वाटतं बेपर्वा, म्हणजे तो ना कामाबद्दल उदासीन आहे, त्याला काही नको आहे, म्हणजे बेपर्वा, त्याला काही काम करण्यामध्ये आसक्ती नाही, म्हणजे उत्साहच नसतो किंवा करण्याबद्दल इच्छाही नसते, अशाला आपण उदासीन म्हणतो. पण तसा तो अर्थ इथं घ्यायचा नाही, अजिबात घ्यायचा नाही. एक तटस्थ घ्यायचं, तटस्थपणे सगळं काय चाललंय ते पाहायचं. आणि एखादं बेपर्वामध्ये काय, पर्व हा शब्द, तर पर्व म्हणजे खरं उत्सव, पर्वणी म्हणतो ना आपण, पण बेपर्व म्हणजे उत्सव न करणारा असाही अर्थ घ्यायचा नाही. तर सुख दुःख आनंद निराशा याचा परिणाम न होणारा, त्याच्याकडे लक्ष न देणारा असा तो बेपर्वा म्हणजे उदासीन असा अर्थ दिला गेला असेल. तर तो तटस्थ अर्थ घ्यायचा आपण. म्हणजे जसं सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयं, दुसऱ्या अध्यायात सांगतात. तर तो युद्धाये युद्धस्व नैवं पापम वाप्स्यसि, हेच तिथं सांगितले की सुख दुःख यश अपयश ह्या कशाचाही विचार न करता तू जर निरपेक्षपणे कर्म केलंस, युद्ध केलंस, तर तुला पाप लागणार नाही. आता आळशी माणसं उदासीन असतात. मग आळशी माणसं म्हणजे काय, हे नाही आहेत, आदर्श नाही आहेत. मग ते नुसते दिवस कंठत असतात कसेही, पण ते आळस असल्यामुळं तमोगुणांनी भारलेले असतात, त्यामुळं त्यांची बरोबरी नाही आपण करायची. पण भगवंत मात्र जसा उदासीन असतो तसं आपण उदासीन राहायचं, फळाविषयी राहायचं किंवा अभिमानाविषयी उदासीन राहायचं. मी केलं असं लक्षात ठेवायचं नाही. म्हणून ज्ञानदेवांनी एक छान दृष्टांत दिलेलं आहे. जैसा दीपू ठेविला परिवरी, कवणा ते नियमी ना निवारी, आणि कवण कवणीये व्यापारी, रहाटे तेही नेणे. एक छोटासा दिवा असतो. आता हल्ली मोठे आपले लाईटचे दिवे आहेत ते सोडून द्या, पण ते सुद्धा लावले, बटन दाबलं की त्याचं काम झालं. मग त्या उजेडात माझ्यासारखी समजा अभ्यास करत असेल, दुसरा कोणी टी व्ही बघत असेल, तिसरा कोणी स्वयंपाक करत असेल, चौथा कोणी अजून काही खेळ खेळत असेल, म्हणजे प्रत्येकाचं काय चाललंय याच्याशी त्या दिव्याला काही देणं घेणं आहे का हो? तो म्हणतो का एवढा मी छान तुम्हाला प्रकाश देतोय, तुम्ही फक्त सगळ्यांनी अभ्यासच करायला पाहिजे, तुम्ही भजनच करायला पाहिजे, तुम्ही भक्तीच करायला पाहिजे. इट डिपेंड्स, ते तुमच्यावर अवलंबून आहे. तसं त्या दिव्यासारखं आपण राहायला पाहिजे. सूर्याचं तेच आहे, सूर्य उगवतो मावळतो 12 तास, सगळं त्याचं कार्य चालू असतं. पण तुम्ही काय कर्म करता? मग तो काही आधी म्हणत नाही की मी एवढा प्रकाश देतोय म्हणून तुम्हाला ही कामं करता येतात, असा तो मीपणा कधीच ठेवत नाही, दिवाही ठेवत नाही. तसं आपण सुद्धा अशा तटस्थ बुद्धीनं, उदासीन बुद्धीनं कर्म करत राहायचं. भगवद्गीतेचं जे सार आहे किंवा जे अगदी महत्त्वाचा संदेश आहे तो हाच आहे. फक्त तो वेगवेगळ्या अध्यायात वेगवेगळ्या प्रकारांना मांडलेला आहे. आणि परमेश्वर हा प्रकृतीकडून अशी कामं करून घेत असतो, पण स्वतःला मात्र त्याच्यामध्ये गुंतून ठेवत नाही. अजून एक ज्ञानदेवांचं उदाहरण दिलेलं आहे बघा. ज्ञानदेव म्हणतात, हे असो पर्वताची ये हृदयींचे, जेकी पर्जन्यधारा स्तव न खोचे, तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज. आता कितीही मुसळधार पाऊस पडला, अगदी मोठ्या गारांचा जरी मारा झाला, तरी पर्वताच्या हृदयाला जाऊन का त्या बोचणार आहेत, म्हणजे पर्वतावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. का लागणार आहेत म्हणतात? नाही. म्हणजे पर्वताला पावसाच्या माऱ्याचाही काही फरक पडत नाही किंवा गारांच्या माऱ्याचाही फरक पडत नाही. तशीच परमेश्वराला प्रकृतीनं कुठलीही कर्म केली
तरी ती त्याला बाधत नाहीत. कारण परमेश्वराचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की कर्माचं सामर्थ्य हे एवढं क्षुल्लक आहे त्याच्या तुलनेनं. त्याची शक्ती एवढी अफाट आहे. मग सोसाट्याचा वारा सुटावा, त्याला अडवायला उदबत्तीचा धूर अडवा येईल का? एवढ्याशा मोठ्या वाऱ्याला नाही. तसं परमेश्वराला ही छोटी छोटी कर्म बंधनकारक होत नाहीत. आपण बघा ना, किती एवढी कामं दिवसभरात करत असतो, पण ती आपल्याला बंधनकारक राहायला नाही पाहिजे. जसा भगवंत आपल्याला कर्मात बंधनात टाकून देत नाही किंवा बंधनात पडत नाही. तर पुढचा श्लोक बघूया. आता ती प्रकृती कुणाच्या तर्फे कार्य करते ते 10व्या श्लोकात सांगितलेले आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते. कौंतेय म्हणजे अर्जुना. छोटासा संधी आहे. मयाध्यक्षेण म्हणजे मया अध्यक्षेण. मया म्हणजे माझ्याकडून, मी. आणि अध्यक्षेण, अध्यक्ष कसा असतो? त्याचं आधिपत्य असतं, तो अधिष्ठाता असतो, म्हणजे तो प्रमुख असतो. म्हणजे माझ्या अध्यक्षत्वाखाली किंवा अधिष्ठात्वाखाली सान्निध्यामुळं प्रकृती ही सूयते सचराचरम. सूयते म्हणजे जन्माला घालते. कुणाला? सचराचरम. चर म्हणजे संचार करणारे आणि अचर म्हणजे स्थिर बसणारे. पर्वत, डोंगर, एक जागी बसणारे दगड, वृक्ष, हे सगळे अचर आहेत. तर ही सगळी प्रकृती काय करते? तर सचराचर सृष्टी किंवा सचराचर जग सूयते म्हणजे उत्पन्न करते. हेतून अनेन, इथं पण छोटासा संधी आहे. हेतूना अनेन म्हणजे या हेतूनं, या कारणानंच काय होतं? जगत विपरिवर्तते. हे सगळं जगत म्हणजे हे संसार चक्र विपरिवर्तते. परिवर्तन म्हणजे फिरणं. विपरिवर्तते म्हणजे विशेष प्रकारे फिरत राहतं. म्हणजे याच कारणानं, कुठल्या? की ही प्रकृती माझ्या अधिष्ठानामुळं या सगळ्या चराचराला उत्पन्न करते आणि याच कारणामुळं हे संसार चक्र सतत फिरत राहतं. विपरिवर्तते म्हणजे फिरत राहतं. थोडक्यात काय की भगवंत हा त्याचा प्रमुख आहे. प्रकृतीच्या म्हणजे अधिष्ठानामुळं, आपल्या भगवंताच्या अधिष्ठानामुळं ही प्रकृती सगळं जग निर्माण करत असते. पण त्यामुळं हे संसार चक्र फिरते. जर भगवंत अलिप्त म्हणजे अगदी स्तब्ध राहिला, त्यानं काहीही प्रेरणाच दिली नाही, त्याची शक्ती त्यामध्ये नसेल, तर हे जग चालेल का? हो, नाही. आपण पाहिलेलं आहे. असं लोक म्हणतात की झाडाचं पानसुद्धा परमेश्वराच्या अधिपत्याशिवाय चालत नाही. मग तो वारासुद्धा त्याच्याच प्रेरणेनं वाहत असतो. सूर्य त्याच्याच प्रेरणेनं प्रकाश देत असतो. चंद्र त्याच्याच प्रेरणेनं शीतलता देत असतो. म्हणजे सृष्टीतली जी पंचमहाभूताची कर्म आहेत, ही सुद्धा भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय होणार नाहीत. आता आपल्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे, परमेश्वर बसलेला आहे, त्याच्यामुळं तुम्ही आम्ही सगळं हे करू शकतो, बोलू शकतो, चालू शकतो, लिहू शकतो, जाऊ शकतो इकडे तिकडे, खाऊ शकतो. हे सगळं त्याच्या प्रेरणेमुळं आहे. आपलं आपण मी करतो म्हणलं तर आपला हातच आखडून बसतो. मागं मी तुम्हाला त्या दिलीप राजाची गोष्ट सांगितली होती, आठवत असेल. प्रत्येकाला असं वाटतं ना, माझा पराक्रम, मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. पण त्याला पुत्र होत नाही म्हणून वसिष्ठांनी सांगितलं की बाबा तू भगवंताची म्हणजे त्या गायीची साधना कर, गायीची पूजा कर, असं त्यांनी सांगितलं. आणि नेमकं त्या 21 दिवस केलेल्या सेवेमुळं तो काय होतो? नित्य नेमानं तिची छान सेवा करत असतो. पण त्या गायीच्या मनात येतं की याची आपण परीक्षा घ्यावी. आणि ती परीक्षा घ्यावी म्हटल्यानंतर तिने एक अशी माया निर्माण केली की सिंह त्या गायीवर झडप घालतो.
एक क्षणभर राजा हिमालयाचं सौंदर्य पाहण्यात रमलेला असतो. एक क्षणभर त्याची दृष्टी ही गायीवरनं दुसरीकडं वळली गेली. म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या हातातला जो भात्यातला बाण आहे तो पटकन काढायला लागला आणि त्या सिंहाच्या अंगावर रोखायला लागला. पण त्याचा हातच आखडून बसला. म्हणजे मी करतो असं जो माणूस म्हणतो ना, त्या ठिकाणी राजाचा सुद्धा मीपणा कमी झालेला आहे. मग त्याच्या लक्षात आलं. नंतर सगळं त्याला वाचवलंय गाईनं, त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली, ती सगळी माया काढून घेतली. कारण जेव्हा राजा म्हणतो की मी हिच्यासाठी प्राण द्यायला तयार आहे, पण तू त्या गाईचं प्राण घेऊ नकोस, असं सिंहाला जेव्हा म्हणतो आणि राजा जेव्हा स्वतः वागतो, तिथे सिंहापुढे नतमस्तक होतो, त्यावेळेला ती माया सगळी संपते आणि मग ती गाय म्हणते की तू यशस्वी झालास, त्या परीक्षेमध्ये तू यशस्वी झालेला आहेस आणि आता तुझ्या मनाप्रमाणे तुला पुत्रप्राप्ती होईल. तर मला एवढंच सांगायचं की मी केलं किंवा माझ्यामुळं हे सगळं होतं आहे, असा थोडा जरी आपल्या मनात भाव आला ना, तरी तिथे आपण अडकलो जातो. बरं, ठीक आहे. बघू आपण पुढच्या श्लोकाचं समजलो की बघूया. साक्षी मी प्रकृतीद्वारा उभारी सचराचर, त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होत असे. म्हणजे मी या प्रकृतीला साक्षी आहे. साक्षी असल्यामुळं ती प्रकृती माझ्याद्वारे हे सगळं सचराचर उभारत असते आणि म्हणून ही सृष्टीची घडामोड होत असते. संत तुकाराम म्हणतात, मी द्रष्टा देखणा सर्व कर्मखुणा, जैसा का पाहुणा चौदिसांचा. किती छान सांगितले बघ. दृष्टीने हे माझे चाले सृष्टी बळे, अग्निसंगे कुटिजे लोहो जेवी, माया चराचर जाणे मी अक्षर, गोंडाळात नीर वेगळेची, या हेतूने विश्वसर्प महागर्व, होतो अविर्भाव मजदोरी. किती छान केली कल्पना की हे विश्व म्हणजे खरं सर्प आहे, पण त्याला गर्व होतो आणि मग मजदोरी आविर्भाव, मला दोरीसारखा मानला जातो किंवा दोरीवर सर्पाचा आभास होतो, तसा ते सांगतायत. किंवा रवी मृगजळन तेणे तरी पुष्कळ, तुका म्हणे खेळ अचाट हा. मृगजळ सूर्याच्या किरणामुळं तिथं असा भास निर्माण होतो की तिथे पाणी आहे, त्याला मृगजळ म्हटलं जातं. आणि मृग म्हणजे हरिणं त्याच्या मागे धावतात. तसं तुम्ही आम्ही या मृगजळामागे धावतो आहोत, पण खरं पाणी तिथे नाहीच आहे. हे जेव्हा समजतं, हे जेव्हा ज्ञान होतं, तेव्हा आपल्याला हसू येतं. एखादी दोरी वाटेत पडलेली असेल आणि तिच्यावर सर्पाचा भास झाला तर आपण घाबरून जातो, पण उजेडात जेव्हा तिला पाहतो आणि ती दोरी आहे समजतं, तेव्हा आपल्यालाच हसू येतं की मी कशाला साप समजून उरबडवून घेत होतो किंवा घाबरून जात होतो. चव्हाण म्हणतात, अध्यक्षपणी माझ्या जग चराचर माया निर्मिते, अध्यक्षपणी माझ्या जग चराचर माया निर्मिते, कौंतेया त्यामुळे जगाची घडामोडी होते. मोरोपंत म्हणतात, मी अध्यक्ष म्हणोनी प्रकृती ही निर्मितो चराचरती, या हेतूने विश्वे संसारा माझी नित्य संचरती, या हेतूने विश्वे संसारा माझी नित्य संचरती. तुलसीदास म्हणतात, हो प्रेरत माया जबे उपजत सब इससार, पारथ ये ही हेत ते फिरत सुबार ही बार. आणि प्रज्ञानानंद म्हणतात,
मी साक्षी मज साक्षीत्वाने चराचरा प्रकृती सृजिजे. याच कारणे आत्मभानुमधी मजमधी जग होते जाते. याच कारणे आत्मभानुमधी मजमधी जग होते जाते. मी साक्षी मज साक्षीत्वाने चराचरा प्रकृती सृजिते. याच्या खाली अंडरलाईन की ही प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली हे चराचर विश्व निर्माण करत असते आणि त्यामुळं मी कधीही बंधनात पडत नाही. मी केलं, माझ्यामुळं हे सगळं झालं. देवांनी तर केवढा अभिमान ठेवला पाहिजे हो. अहो या लोकांना मी पैसे निर्माण करून दिले, या लोकांचा व्यवसाय चालवला. असं किती होईल त्याच्याकडं तर सांगायला आयुष्यभर पुरेल एवढं असेल एका दिवसाचं. तज्ञ हे काय म्हणतात, शंकराचार्य काय म्हणतात बघा. सर्व ठिकाणी द्रष्टा असणं हे माझं स्वरूप आहे आणि अशा अविकृत स्वरूप असलेल्या माझ्या अधिपत्याखाली अविद्यारूप त्रिगुणात्मक असलेली माझी माया म्हणजे प्रकृती हे संपूर्ण चराचर निर्माण करण्याचं कार्य करते. आणि श्रुतीसुद्धा काय म्हणते, एक श्वेताश्वतर नावाचं उपनिषद आहे, त्याच्यामध्ये काय म्हणले बघा. एको देव सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूताधिवासः साक्षी चेता केवलो निर्गुणश्च. खरं मी साक्षी आहे, चेता आहे, चेतना देणारा आहे आणि निर्गुण आहे. पण सगळ्या प्राणीमात्रांमध्ये गुप्तपणे असणारा जो देव आहे, एको देव हा सर्वभूतेषु, तर तो सर्वव्यापी आहे, सर्व भूतांतरात नाही, सर्व प्राणीमात्रांमधला तो अंतरात प्रतिष्ठित आहे. पण त्याचप्रमाणे तो सर्व कर्मांचा स्वामी, सर्व भूतमात्रांचा आधार, कर्माध्यक्ष हा, कर्माचा तो अध्यक्ष आहे. सर्व भूताधिवास हा, सगळ्या भूतमात्रांचा आधार आहे. पण साक्षी, चेता, चेतना म्हणजे चेतन, शुद्ध, आणि केवलो निर्गुणश्च, आणि मी केवळ गुणरहित आहे, निर्गुण आहे. म्हणजे अरे कुंतीपुत्रा, या सर्वांचा अधिपती आहे. म्हणून या चराचराचं साकार आणि निराकार असं रूप किंवा रूपयुक्त समस्त जगत हे सगळ्या प्रकारच्या अवस्थांमध्ये परिवर्तित होत राहतं, सतत बदलत राहतात. पण जगाच्या सगळ्या प्रवृत्ती साक्षीत्वाचा विषय बनले. मी ते सगळं पाहतो, अनुभव घेतो, दुःखाचा अनुभव घेतो आणि म्हणून विशिष्ट प्रकारचं मी कार्य करीन, विशिष्ट विविध वस्तूंचं ज्ञान करून घेईन. अशा जगाच्या ज्या विविध प्रवृत्ती आहेत त्या सगळ्या प्रवृत्ती ज्ञानाच्या अधीन आहेत आणि त्या ज्ञानामध्ये लीनही होणार आहेत. म्हणून या जगाचा जो अधिपती आहे तो साक्षीरूप आहे, चेतन आहे आणि तो श्रेष्ठ अशा हृदयाकाशामध्ये स्थित आहे. तिथे बघा स्वरूपानंदांचं सगळं वाङ्मय आता आम्ही घेऊन आलो आहेत. मधून त्यातलेही संदर्भ देऊ की आपल्या ठिकाणी जे स्वरूप आहे, स्वरूपस्थित जो भगवंत आहे तो आपल्याला ज्या वेळेला समजेल त्यावेळेला आपल्या सगळ्या मनातले काय म्हणूया संशय सगळे कमी होतील. म्हणजे सगळ्या मंत्रातून हेच दिसतं की हा भगवंत सगळं करणार आहे, पण करूनही तो त्याचा अभिमान ठेवत नाही. तो फक्त एक साक्षीभावानं सगळं करत असतो. एवढी भूमिका आपण ठेवली की आपल्याला सुद्धा असंच वाटायला लागेल. मी आत्ता सांगितलं तसं श्वेताश्वतर उपनिषदाचं, अशा सगळ्याच उपनिषदांमध्ये भगवंताचं साकार आणि निराकार किंवा सगुण आणि निर्गुण ही दोन्ही रूपं त्याची आहेत. आपण आत्ता सगुणाची वाटचाल का करायची? सगळ्यात सामान्य माणसाला सोपं काय आहे? नाम घेणं. म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं, आता तुम्हालाही मी सांगीन की ओम राम कृष्ण हरी एवढा जप आपण करायचा, त्याच्यामध्ये रमायचं. काही काळ, दिवसातली 1 माळ 2 माळ 4 माळा तुमच्या जेवढ्या होतील त्या कुठेतरी कॅलेंडरवर किंवा आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. आणि मग महिनाभर झाल्यानंतर आपण त्यांना कळवायचं की या महिन्यात भाऊ माझा 120 वेळा जप झाला, माझा इतकं. हे कळवणं कशासाठी आहे की त्या स्वरूपानंदांची आता 51वी ही आहे त्यांच्या
म्हणजे त्यांचं निर्वाण झाल्यानंतर 51 वर्ष होतं, 50 वर्षानिमित्त ते 50 कोटीचा जप करायला लागणार. हे सगळ्यात सोपं काम आहे. सगुणाची उपासना करता करता आपण निर्गुणाकडे जाऊ शकतो. म्हणून हे सगळं करायचं आणि आपल्या मनाला शांती मिळेल. आपलं मन शांत झालं की आपल्या जवळच्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती होईल. आपलाच आत्मा परमात्मा आपल्या हृदयात निवास करतोय त्याची जाणीव होणं, याला स्वरूपानंद असं म्हटलेलं. म्हणून त्यांचं नाव स्वरूपानंद. त्यांना तळमळ उठती की भगवंतांनी मला एकदा तरी दर्शन द्यावं, आणि त्याप्रमाणे त्या भगवंतांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. मग ते स्वरूपानंद ह्या पदवीपर्यंत पोहोचलेले आहेत. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.